लोणार शहरातील गायमुख धार परिसराला लागूनच असलेला वीरशैव लिंगायत समाजाचा प्रसिद्ध मठ संस्थांमध्ये पूजापाठ व धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी करून पुरातत्व विभागाने अधिग्रहित केलेल्या मठ संस्थानास गांजर गवताचे स्वरूप येऊन दुरावस्था केल्याने अखेर समाज बांधवांनी प्रसिद्ध मठ संस्थांची साफसफाई करून पूजापाठ करण्यासाठी कुठल्याही प्रकारची बंदी न घालता इतर सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी पर्यायी दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। या संदर्भातील मागणीचे निवेदन महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे उपाध्यक्ष महेश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 जानेवारी 2025 रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले। जागतिक कीर्तीप्राप्त पर्यटन नगरी लोणार शहरातील धारातीर्थच्या शेजारील वीरशैव लिंगायत समाज बांधव यांचे पुरातन प्रसिद्ध मठ संस्थान असून या जागेत जगद्गुरू दारुकाचार्य व महादेव मंदिर व साधू संतांची समाधी तसेच समाजाचे गुरु यांना राहण्यासाठी खोल्या बांधकाम केलेल्या आहेत। मठामध्ये गुरुदीक्षा व इतर धार्मिक कार्यक्रम होत होते, परंतु गेल्या अंदाजे 7 ते 8 वर्षांपूर्वी सदरील मठाची जागा धारातीर्थास लागून असल्याने पुरातत्व विभागाने धारातीर्थ क्षेत्रास तारकुंपण करताना लिंगायत समाजाच्या मठाची जागा सुद्धा तारकुंपण करून धारातीर्थ परिसरात घेऊन समाज बांधवांना धार्मिक कार्यक्रम पूजापाठ करण्यास बंदी घातली आहे। परंतु लिंगायत समाज हा शांतप्रिय समाज असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन व पुरातत्व विभाग अधिग्रहित केलेल्या जागेबाबत योग्य निर्णय घेऊन समाज बांधवांना नियमित पूजापाठ करून देऊन धार्मिक कार्यक्रमासाठी इतरत्र पर्यायी जागा देईल अशी आशा होती, परंतु तसे तर झालेच नाही। याउलट पुरातत्व मठाची जागा अधिग्रहित करून सदरील जागेमध्ये मंदिर व समाधी असल्याचे दिसताना सुद्धा सदरील मठाच्या जागेकडे दुर्लक्ष करून फक्त पुरातत्व विभागाने जागा ताब्यात घेऊन धर्मानुसार आचरण करण्याचा लिंगायत समाजाचा धार्मिक स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क हिरावून घेतल्याची तक्रार निवेदनात नमूद करण्यात आली आहे। त्यामुळे लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेता शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। मी महेश अप्पा लक्ष्मणप्पा शेटे, महाराष्ट्र वीरशैव सभा प्रदेश उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सचिव, लोणार येथील आमचं वीरशैव लिंगायत समाजाचा हा जो मठ आहे, आपला प्रसिद्ध स्वामी मठा शाखा इथे या ठिकाणी गेली 12 वर्षापासून पुरातत्व विभागाने हा मठ आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि वीरशैव लिंगायत समाजाचं एक 200 वर्ष पहिलेपासून आमच्या इथं जो मठ आहे, काही आमच्या गुरुवर्यांच्या समाध्या आहेत। या ठिकाणी आम्ही दर्शनाला आमचा पूर्ण समाज एका ठिकाणी येत होता, कार्यक्रम घेत होतो आम्ही। या कार्यक्रमाकरता पुरातत्व विभागाने पूर्ण नाकारलेला आहे। आमचे गुरुवर्य जेव्हा इथे यायचे तेव्हा त्यांचा इथे मुक्काम राहायचा 2-2, 3-3 दिवस आणि आमच्या मुलांना गुरुदीक्षा, अनेक धार्मिक कामं सोहळे आमच्या इथं कार्यक्रम व्हायचे। आणि आता या ठिकाणी असं झालेलं आहे की या लोणार शहरामध्ये 7,000च्या वर समाज असून आज या पुरातत्व विभागाने आमचा येण्याचा जो हे होतं कोणाला येऊ देत नाही, आतमध्ये त्यांनी बंदी टाकलेली आहे। दुसरा विषय असा की या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या ज्या मिटिंगा चालतात त्या मिटिंगामध्ये आम्हाला असं वाटलं की वीरशैव लिंगायत समाजाला या ठिकाणी दुसरी जागा अवेलेबल करून देतील, पण पुरातत्व विभागाने एकाही मिटिंगला आमच्या समाजाला बोलवलं नाही। आणि आमच्या इथं आमचं स्वतः म्हणजे शिवमंदिर आहे, महाराजांच्या समाध्या आहे, या ठिकाणी ते घाणीचं साम्राज्य झालेलं आहे की पुरातत्व विभागाने आता एकही दिवस असं वाटलं नाही की इथं साफसफाई होईल किंवा साफसफाई दिसेल। अनेक बाहेरचे आमचा वीरशैव लिंगायत समाज येतो त्यावेळेस आम्हाला लोणारवासियांना म्हणतो तो की तुम्ही इथं का लक्ष देत नाही, समाज आपला का करतो आहे। आमचा वीरशैव लिंगायत समाज हा शांतप्रिय म्हणून ओळखला जातो आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 करोड 1.5 करोडच्या वर लोकसंख्या आमच्या समाजाची आहे। प्रॉपर लोणारला 7,000 आहे, बुलढाणा जिल्ह्यात 1.25 लाखाच्या जवळपास समाज आहे। आणि ही जर अशी वेळ सरकारने जर पुरातत्व विभागाने आणि केंद्रातल्या सरकारने यांनी जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमचा समाज उठून एक आंदोलन उभा करू शकते। दुसरं, आम्हाला 1 लाखची जागा शासनाने ताबडतोब उपलब्ध करून द्यावी आणि या ठिकाणचं 1 महिन्याच्या आत या घाणीचं साम्राज्य पुरातत्व विभागाने जर साफसफाई करून केलं नाही तर त्यानंतर आमचं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देतो आहे। तिसरा प्रश्न असा एक महत्वाचा आहे की आमच्या समाजाकरता कार्यक्रमाकरता आता इथे जागा नाही, तर त्याकरता शासनाने 1 लाखची जागा ताबडतोब द्यावी असे आम्ही समाज बांधव सगळे निवेदन देत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर पूर्ण महाराष्ट्राचा वीरशैव लिंगायत समाज एका ठिकाणी येऊन हे आंदोलन उग्र होऊ शकते। पुरातत्व विभागाने याच्याकडे लक्ष द्यावं असं मी महाराष्ट्र वीरशैव सभातर्फे प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो आणि विनंती करतो यांना शासनाला की शासनाने वीरशैव लिंगायत समाजाकडे दुर्लक्ष न करता शासनाने ताबडतोब या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं आणि आमच्या इथं आमच्या पूजेला इथं परवानगी द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये लोणारवासियांना इथे पूजा अर्चना करण्याकरता, देवदर्शना येण्याकरता पुरातत्व विभागाने परवानगी देण्यात यावी असं मी आवाहन करतो।
आणि अनेक ठिकाणी आम्ही याचे निवेदन देतोय. आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पुरातत्व विभाग, नगरपालिका, पोलीस डिपार्टमेंट, त्याच्यानंतर तुमचा जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेले आहे. हे निवेदन वर गेल्याच्या नंतर पुन्हा आता आम्ही प्रत्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हे निवेदन आम्ही त्यांना देणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्याकडे जे काय कारवाई करतील ते आमची सकारात्मक करावी अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती सगळे समाज बांधव म्हणून करणार आहे. आमचे 6 आमदार आहे. आमच्या आमदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही त्यांना विधानसभेमध्ये हा म्हणजे हा जो सध्याचा आता लोणार जटिल प्रश्न आहे हा त्यांनी विधानसभेमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित करावा आणि लोणारवासियांना, विरसैव लिंगायत समाजाला न्याय देण्याचा आम्ही त्यांना आवाहन करणार आहे. ही विनंती. बस, शिवशरणात. धन्यवाद. गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी हे अधिग्रहण केलेलं आहे म्हणणे तुमच्याकडे. हो. तेव्हा येथील राजकीय नेत्यांनी याबाबत आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही का अद्यापर्यंत? यांना आम्ही वारंवार विनंती केली, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले. त्यांनी हो आम्ही लक्ष देऊन केलं. मला 1-2 वर्ष पहिले माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे ते सुद्धा येऊन गेले, या ठिकाणी ते भेट देऊन गेले. त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना 2 वेळा मागच्या याच्यात सांगितलं होतं, पण त्यांच्याकडून काही असं पाहिजे तेवढं हे मिळालं नाही, रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही. सदरील मठ संस्थान हे तुम्हाला पूजेसाठी सुरूच राहावं का असं म्हणणं आहे तुमचं? आम्हाला असं म्हणायचं आहे की आमच्या विरसैव लिंगायत समाजासाठी हे आमचं आराध्य देव आहे. हे आज आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे विरसैव लिंगायत समाजाच्या. आज आम्ही येतो, अनेक ठिकाणी पहा तुम्ही गांजर गवत बोललेलं आहे, पूर्ण पहा आमच्या समाधी, आमचं मंदिर पहा तुम्ही. हे अगदी बिलकुल इथं म्हणजे कुणी आलं विरसैव लिंगायत समाज बांधव तर अक्षरशः आम्हाला फोन करून विचारतात की तुम्ही इकडे लक्ष का देत नाही. तर आम्ही हे म्हणत आहे की एक हिंदू समाज विरसैव लिंगायत हा हिंदू समाजामध्ये मोडला जातो, तर त्यांनी एक आमच्या भावनाचा विचार करून त्यांनी लक्ष देऊन या बाबीकडे लक्ष द्यावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो.